नमस्कार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे। देशभरातील प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पवारांना शुभेच्छा देत आहेत। राज्यसभेतही शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकत त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलंय। शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि पक्षातील प्रमुख नेते दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी आले। 6 जनपथवर अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ सोबत होते। तर अजित पवारांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवारही यावेळी उपस्थित होते। सर्वांनी शरद पवारांसोबत अर्धा तास चर्चा केली। अजित पवार पक्षातील नेत्यांना घेऊन आल्याने राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याचं बोललं जाऊ लागलंय। मात्र भेटीनंतर दादांनी याला नकार दिलाय। या भेटीत मात्र शरद पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न अजित पवारांना विचारलाय। नेमका कोणता आणि त्यावर दादांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊया। या भेटीनंतर अजित पवार यांनी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली। यामध्ये एक प्रश्न असा होता, त्याच्या उत्तराची वाट महाराष्ट्राची जनताही पाहत आहे। अजित पवारांनी सांगितल्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे आणि अधिवेशन केव्हा सुरू होणार असे प्रश्न शरद पवारांनी विचारले। यामधील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे, कारण 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडला होता। मात्र अद्यापही खाते वाटपाचा तिढा काही सुटलेला दिसला नाही। त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला दिसला आहे। तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महायुतीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या, तर महाविकास आघाडीला 50चा आकडाही काही पार करता आला नाही। मात्र बहुमत मिळाल्यावर तिन्ही पक्षांमध्ये आता मंत्रिमंडळासाठी चुरस लागल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं आहे। तर अधिवेशन 16 ते 20 डिसेंबरपर्यंत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे।